नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नागपूरमधल्या संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली जाईल। वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विकास ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। विकास ठाकरे उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विलास मुत्तेमवार आणि नितीन राऊत हे नेते उपस्थित असतील। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। रजत, विकास ठाकरेंच्या समोर तगडं आव्हान आहे, ते म्हणजे नितीन गडकरींचं। आज अर्ज दाखल होताना कशा पद्धतीच्या शक्ती प्रदर्शनाची तयारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे? नक्कीच आज विकास ठाकरे जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्याच्यासाठी शक्ती प्रदर्शन नक्कीच काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे। संविधान चौकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर एक रॅलीच्या स्वरूपामध्ये विकास ठाकरे आणि काँग्रेसचे सर्व नेते जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणार आहे आणि त्याच्यानंतर एक साधारणपणे 12:45 सुमारास जे आहे विकास ठाकरे जे आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील। खरं पाहिलं तर विकास ठाकरे यांची उमेदवारी जाहीर होऊन गेले अनेक दिवसांचा कालावधी लोटला आहे आणि विकास ठाकरे जे आहेत ते सातत्याने जनसंपर्कालाही लागलेले आहे। आज काँग्रेसचा एकसंघपणा जो आहे तो नागपुरात दिसून यावा याच्यासाठी मोठा प्रयत्न जो आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते करत आहे आणि त्याच अनुषंगाने आजची जी रॅली आहे ती महत्त्वाची मानली जात आहे। आजच्या रॅलीमध्ये कोण कोण नेते जे आहेत ते विकास ठाकरे यांच्या समवेत उभे राहतात याकडे सर्वांचं लक्ष राहणारच आहे। मात्र आजपासून पुढे कशा पद्धतीने काँग्रेसचा प्रचार सुरू होईल हेही आपल्याला त्या अनुषंगाने पाहता येणार आहे। आज 11 वाजताच्या सुमारास सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संविधान चौकावर येण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते एका रॅलीच्या स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणार आहे। ज्ञानदा, बरोबर आहे। फॉर्म दाखल झाल्यावरती, फॉर्म भरल्यानंतरच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला खरी रंगत येईल। रजत, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।